नमस्कार मंडळी. तर चला तुम्हाला आज मी घेऊन जाते पुण्यामधल्या प्राणी संग्रहालयामध्ये, झूमध्ये. आणि इतकं छान आहे ना, म्हणजे लहान पोरांसाठी खूपच छान आहे बघा, बघण्यासारखं आहे. कारण की पोरांना काय माहीत नसतं, ते लोक जास्त करून मोबाईलमध्येच बघतात, पण रिअलमध्ये बघितले की त्यांना सुद्धा खूप भारी वाटतं. तर बघू शकता हा कसला मोठा अजगर होता. त्यानंतर भरपूर असे साप वगैरे पण होते. आणि आता हे जे आहेत कासव, ते बिना पाण्याचे होते बघा. आणि त्यानंतर परत ते स्नेकचं भरपूर मोठं असं हाऊस केलेलं आहे तिथं. तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे साप वगैरे पण होतात. आता हे बघा गिरगीट, किती डेंजर आहे बघा, किती मोठा गिरगीट आहे. तर असे दोन होते, एक लहान पण होते, एक मोठा पण आहे बघा. तो मोठा तुम्हाला दिसतोय का? हा बघा, हा जसा बसलाय त्याच्यावर तसाच कलर झालाय. गिरगीट कसा रंग बदलतो, तो एक छोटा होता बघा. त्यानंतर बघू शकता किती जातीचे साप आहेत ना, ते आपण कधी बघत पण नसतो. मी तर कधी बघितले पण नव्हते. मी असे इथं बघितलेत. आणि त्याची बघा ती खाळ वरची निघालेली आहे, त्याचं जे वरचं साल्ट असतं ना ते निघालेलं, त्यांनी तसं टाकलेलं. आणि तो साप पण दिसत पण नव्हता बघा, कसला डेंजर साप आहे. खूपच डेंजर साप पण होता. त्या पुढं अजून साप आहेत, चला तुम्हाला मी दाखवतेच. बघू शकता सर्वांच्या जाती वगैरे काय आहे काय नाही ते सर्व वरी लिहिलेलं आहे. आणि इथं बघू शकता अजून एक आहे, बघू शकता. आणि हे कसे जहरीले, त्यांना ना काचामध्ये पॅक करून ठेवलेले आहेत. हे बघा, एक 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 सर्वीकडे ठेवलेलेच होते. नंतर हा ग्रीनवाला बघा, ग्रीनवाला तो खूपच डेंजर होता. आणि हा बघा आपला मगरमच्छ, असं मला वाटलं मेलाच आहे का, पण मेला नाही आहे, तो झोपलेला होता तसं. नंतर मग असे काहीतरी फोटो काढायसाठी नाही का लहान पोरांना तिथं फोटो काढले. त्यानंतर आमचं तिथं झालं स्नेकचं ते बघून. तर आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. तर इथं फक्त चालायचे सोबत फक्त ना पाणी वगैरे खायला वगैरे पोरांना कॅरी करूनच जावं लागेल. आणि सोबत आपल्याला बॅग ठेवायची, बॅगमध्ये खायला वगैरे ठेवायचंच पोरांसाठी. आणि पोरं कशी खूप दमतात, आपण स्वतः दमतो म्हणजे. आणि पाणी वगैरे पुढं काहीच नसतं. उद्यानच्या आतमध्ये आपण आलो ना, इथं खायला पाणी वगैरे काहीच नाही, सर्व काय असेल ते बाहेरूनच आपल्याला घ्यावं लागतं. तर हा बघू शकता अस्वल, तर आम्हाला दिसतं लांबूनच. आणि तो काही जवळ येत नाही, खूप लांब असतात आपल्यापासून. त्यानंतर इथं बघू शकता हरणाचे तर एवढे प्रकार आहेत ना, ते मला कधी माहीत पण नव्हते. मला फक्त एक हरिण माहिती होतं. तर इथं बघू शकता खूप प्रकारचे असतात नाही. तर बघू शकता नंतर आम्ही पुढं आलो परत चालत चालत. तर इथं 2 हत्ती होते. तर पोरांनी हत्ती पण बघितले. आणि त्यांना कोणत्या पण गोष्टी दिसल्या की इतकं भारी वाटायचं. आता इथं बघा लॉयनला तर मी पण फर्स्ट टाईमच बघितलेलं. आणि बघू शकता तो किती लांब बसलेला आपल्यापासून. त्यानंतर बघू शकता इथं कोल्हा आहे, कोल्हा. सर्वजण त्याला लांडगा म्हणून चिडवत होते. तर 2 होते कोल्हे तिथं आणि भारी होते बघा. आणि त्यांना सुद्धा वेगळा स्पेस आपल्याजवळ अजिबात येत नाहीत, सर्व लांबच असतात. आणि ही बघा हरिण. आणि त्यानंतर इथं अजून म्हणजे भरपूर होते हरिण वगैरे पण. तर इथं बघू शकता छोटे छोटे पण हरिण आहेत. आणि कसं सर्व कवर करून ठेवलेलं ना, व्यवस्थित शूट करता येत नाही अशी गोष्ट आहे. तर इथं हे मस्तपैकी जंगलात जाऊन मस्त बसलेले फोटो वगैरे काढा. आणि इथं बघू शकता टायगर, तो पण कोणता व्हाईट कलरचा टायगर आहे बघू शकता तुम्ही. मला तो दुसरा दिसलाच नाही, पण हा व्हाईट दिसला म्हणून तो शूट करून घेतला मी. आणि बघू शकता तो ना किती लांब आहे. आणि फक्त हिथून तिथेच कर. आणि इथं आहे चित्त्याला तर अख्खं कवर करून ठेवलेलं, कारण की तो ना लय डेंजर झाप मारतो त्यामुळे. तर इथं बघू शकता तो चित्ता पण इकडून तिकडूनच करत होता तो पण. आणि पब्लिक, एवढी गर्दी पब्लिकची काय सांगायला नको. आणि संडेच्या दिवशी आम्ही गेलेलो, तर खूपच जास्त गर्दी होती बघा. तर इथं बघू शकता तो चित्ता इकडून तिकडून करतोय. तर फायनली आमचा तर झालेला आहे बघून. आणि पुढे जाता जाता काय नाही मग कॅट वगैरे, आता हे शेकरू आहे, तर शेकरू वगैरे बघितलं. त्यानंतर तर आता पुढं अजून छोटे मोठे होते सर्व, कॅट वगैरे पण होतं, ते बघितलं आम्ही. त्यानंतर आता निघालो आहे घरी जायला. तर आम्ही सकाळी म्हणजे दुपारी जे 2ला एंट्री घेतलेली, ते आम्ही डायरेक्ट 5ला निघत आहे. आणि 5ला बंद पण होतं. आणि खूप छान वाटलं बघा, पोरं तर खूप एन्जॉय केले. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, लाईक करायला